Hello, everybody. Hello, everybody. I'm very much here. नाही म्हटलं जोडीदाराला भेटायला चाललोय तर आपण आहोत तसेच गेलो पाहिजे काय. हाजी हा म्हणजे सजावटीचा गणपती वेगळा आणि पूजेचा गणपती वेगळा असं व्हायला नको काय. तर आम्ही हे असे असतो यावेळी. नाही म्हटलं त्यामुळे जसे आपण असतो तसेच जाऊ भेटायला होणाऱ्या जोडीदाराला. बाकी माझे गुण माझे गुण माझे गुण तुम्हाला सांगितलेच असतील घरच्या वडीलधाऱ्या मंडळींनी. तर अवगुणांसंबंधी काही विचारायचं असेल तर निसंकोचपणे विचारा मला. गुणांची पूजा तर सगळेच करतात हो. अवगुणांची खात्री करून घ्या. तुम्ही सगळे असे चिडलात का माझ्यावर? अरे सरदेसाईंच्या घरात खोटं बोललेलं खपत नाही म्हणून आय एम जस्ट ट्राइंग टू कंटिन्यू द ट्रेडिशन. तुला तर बेंद्र्यांची ट्रेडिशन दाखव. मोकाट आणि भटक्या कुत्र्यांना हाकलायची. छे 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 तुम्ही का त्रास करताय बेंद्रे? मी जातो माझा. मग तुम्ही कुत्री हाकला नाहीतर कुत्री सांभाळा. मला काही फरक पडत नाही. बाय बाय. आता काय प्लॅन आहे आपला? काहीच नाही. म्हणजे राकेशची वाट बघण्याशिवाय काहीच नाही. मुक्ता लेक्चर आहे आपल्याला. तू किती वेळ वाट बघणारस त्याची? कम ऑन, कम आउट ऑफ इट नाउ. हे बघ
तू माझं जरा थांबतेस का? सागर बाबा, सागर बाबा, सागर बाबा. सागर बाबा उठा, उठा उठा. गुड मॉर्निंग. मॉर्निंग 12 वाजलेत. घड्याळात पण आणि घरात पण. काल रात्री जाम राडा झाला काय घरात? सगळे साला वैतागले असतील. ही आई तर जामच. रात्रीपासून रडतायत वहिनी साहेब, थांबतच नाहीये. फार मोडून पडल्यात. अरे मी तरी काय करू सांग ना तू. दिसली मुलगी की आणतात समोर आणि विचारतात चालेल. चालेल म्हणजे असं असतं का कुठे? आणि मला मुळात लग्नच करायचं नाहीये. हे आले आता. आलास? कालचा राडा ऐकायला आला असशील. लंगडी घालत. म्हणजे काय? क्या हुआ? क्या हुआ के क्या हुआ और क्या होने वाला है? अपेक्षेप्रमाणे घरची वडीलधारी मंडळी भडकली. उत्तम. म्हणजे कालची दारू नकली नव्हती हे प्रूफ झालं. तुम्ही हसताय. वहिनी साहेब रडतायत रात्रीपासून. अरे होय रे बाबा. वहिनी साहेब रडतायत, वहिनी साहेब रडतायत, पण हाच रडतोय. परमेश्वराने पण ना बायकांच्या डोळ्यात ना 2 टाक्याच फिट केलेले आहे. ते सुद्धा गळत असतात रात्रंदिवस. सागऱ्या, काल पोरगी कशी वाटली रे? चिकणी? मला तर सगळे सारखेच दिसत होते. चल यार, रात गई बात गई. चल कुठेतरी जाऊन येऊ. येडास काय तू? खिशात एक दमडी नाहीये. चल यार, मैं हूं ना. अच्छा तू है तो लो मैं भी आ गया. बोलावलं? हो. सागरने म्हणजे आता हद्दच केली. त्याचे हे नवे नवे प्रताप सहन करणं आता माझ्या शक्तीच्या बाहेर आहे. घरात समजावून घेतलं, कॉलेजमध्ये सांभाळून घेतलं, पण बेंद्र्यांच्या खर्च त्याचं वागणं म्हणजे कहर झाला. पण त्याला लग्नच करायचं नाहीये. मग काय करायचंय त्याला? आई वडील आहात ना तुम्ही दोघं, मग तुम्हाला कळायला नको त्याचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते. तसं नाहीये मा. मग कसं आहे हे पहा. सरदेसाईंचा नातू असा बेभान बेधुंद झालेला मला चालणार नाही. पण मा, जितका आपण त्याला बांधायचा प्रयत्न करू तितकाच तो जास्त करेल. न बांधता सुधारेल.
या आशेचे प्रयोग फसलेत ते पाहिलंय आम्ही. आम्ही आता कुठलीही रिस्क घ्यायला तयार नाही. साम दाम दंड सगळं काही वापरून आम्ही त्याला वठणीवर आणणारच. एक काम करा, आपल्या वकिलांना बोलावून घ्या आणि हरिकाकांची सुटका करा. हे काम 2 तासाच्या आत झालं पाहिजे. ठीक आहे, आम्ही बोलतो वकिलांशी. मागे बस. उतर. हरिकाका, थँक्यू हरिकाका. थँक्यू व्हेरी मच. छोटे सरकार, सांभाळून राहा, सांभाळून राहा. आम्ही कसले छोटे सरकार? छोटे सरकार तुमचा मुलगा राजू. नशीबवान आहात. सांभाळून राहा. हॅलो. हॅलो आजी, सागर बोलतोय. हरिकाका भेटले. थँक्यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट. एवढा विनम्रपणा तुम्हाला शोभत नाही सागर. नाही, आजपासून तो मलाच शोभेल. तू म्हणशील ते मी करायला तयार आहे. ते आपण ते लग्नाचं सोडू ना प्लीज. अच्छा, म्हणजे विनम्रपणा सशर्त आहे तर ठीक आहे. शुक्रवारी आम्ही पूजा घालणार आहोत. ती पूजा मात्र तुम्हीच करायची. मॉन आजी, पूजा बिनशर्त. जरूर. ओके. हा बघ, हा छान वाटतो नाही? मला ना शहा नेहमी एक मजलीच आवडते. म्हणजे असे लांबच लांब वरांडे आणि मध्ये चौक किंवा ग्राउंड. माझ्या डोक्यात ना दगडी बांधकामाची आहे. बर. म्हणजे हिल स्टेशनवर वगैरे असतात ना तसं.
माना पण आवडेल. काय आहे त्यांचा चॉईस, म्हणजे त्यांचं जरा ते सगळं अरिस्टोक्रॅटिक असतं ना. तू वहिनीला पण दाखव ना. दाखवूया ना, पण आता नको. वहिनी या ना. वहिनी 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. पण करू काय त्याचं? इथे रोजचा दिवस कसा जाईल या चिंतेनेच मरते मी. वहिनी काय बोलताय असं? सागरनी पार छळलंय हो मला. आता काय केलं त्याने? अगं पिणं किती वाढलंय सागरचं. वय काय, घर काय, कशाची पत्रासच नाही त्याला. आपल्याला शरम वाटते. खरं सांगू वहिनी, दादानी 2 लाफे दिले ना तर चांगला ताळ्यावरती येईल तो. अहो पण त्यासाठी आधी त्यांचा पाय घरात टिकायला हवा ना. आपल्याला एक मुलगा आहे याचं भान जरी त्यांना आलं ना तरी खूप आहे. जाऊ दे, हे रोजच आहे. खरं सांगू, तुमच्या दोघांचाच खूप आधार आहे मला. मेघना, काय? तू सांगत होतीस ना मला तुझ्या ओळखीचा एक माणूस आहे बघ, व्यसन सोडवणारा. त्याची एक संस्था पण आहे म्हणाली होतीस तू. काय नाव त्याचं? हा, अल्कोहोलिक अनॉनिमस. हा, तू सागरला घेऊन जाशील एकदा? हो, पण काय ना वहिनी की सध्या तो मित्र इथे नाहीये, परदेशात आहे. तो एकदा आला की मी बोलते. म्हणजे काय आहे की आपला सागर काही सहजासहजी येणार नाही ना, तेव्हा त्याला तिकडे कसं घेऊन जायचं याच्या आधी टिप्स मी माझ्या मित्राकडून घेते आणि मग घेऊन जाते. हे काम झालं ना तर अर्धी लढाई जिंकली बघ आपण. निघू भाऊजी, भाजी आवडली? छान. तू वहिनींपासून प्लॅन लपवलास का? दिवाकर, हे प्रपोजल त्यांचे वडील घेऊन आले, पण प्लॅन होतोय माझ्या प्रपोजलचा. तेव्हा म्हटलं चोर का झटका धीरे से लगे. नाहीतरी स्वतःच्या मुलामुळे इतक्या हैराण आहेत त्या, तर आणखीन कशाला, नाही का? वा वा, छान. अगदी तुम्ही दाखवला होता तसाच प्लॅन आहे. चला आता समारंभपूर्वक घोषणा करून टाकूया. काय नाही, मासाहेब शालिनी वहिनींना सांगते, त्या खूप खुश होती. आणि हो, गुरुजींनाही बोलावून घ्या. मुहूर्त बघा कुठला चांगला आहे तो. ऍक्च्युली मासाहेब मी कालच गुरुजींशी बोलले. त्यांना म्हटलं लवकरच मासाहेबांना भेटावं लागेल तुम्हाला. तेव्हा ते म्हणाले की उद्या दुपारी त्यांच्याकडे वेळ आहे. उद्या दुपारीच आहे वेळ. मला वाटतं मग सागर, राकेश आणि विनीच्या पत्रिका सुद्धा दाखवून घ्याव्यात. जरूर, का नाही. मग मासाहेब मी गुरुजींना फोन करून उद्याचं कन्फर्म करू? जरूर. मुक्ता, तू